कुलकर्णी आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत। मंगळवेढा येथे उद्या छत्रपती परिवारतर्फे शैक्षणिक पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन। खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती। सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या छत्रपती परिवार मरवडे तालुका मंगळवेढा तर्फे शैक्षणिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून दिनांक 13 एप्रिल रोजी मंगळवेढा येथे या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार गुरुजी यांनी दिली। यावेळी चक्रव्यूहात शिक्षण या पुस्तकाचे देखील प्रकाशन होणार आहे। सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शाळा व शिक्षकांसाठी स्वर्गीय आप्पा खंडू भगरे सामाजिक ट्रस्टच्या सहयोगाने 2001 पासून ही पुरस्कार योजना राबवण्यात येते। यंदाचा 24वा शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळा सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या हस्ते संपन्न होणार असून या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे हे भूषवणार आहेत। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, शिक्षण समिती सभापती चेतन सिंह केदार, शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, इचलकरंजी मनपा आयुक्त पल्लवी भोरे पाटील, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार दत्तात्रय सावंत, धनश्री परिवाराचे सदस्य प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर, शिक्षणाधिकारी कादर शेख, प्राध्यापक वनमाला भगरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सोलापूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून पुरस्कारासाठी निवडी करण्यात आल्या आहेत। यंदाच्या कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्कारासाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन नंदकिशोर गायकवाड, संजय जवंजाळ, रोहिणी चौधरी, नवनाथ सावंत, नवनाथ कोडक, राजकुमार कुलकर्णी यांची खासगी व माध्यमिक शिक्षक गटातून निवड करण्यात आली आहे। तर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत ज्योती कलुबर्मे, धनाजी देशमुख, बालाजी जाधव, अर्चना फुलारी, मंगेश पाटील, प्रफुल्लता सातपुते, स्मिता शिंदे, अनिल भगत, अण्णासाहेब सुरवसे, इराप्पा अनगिरे, कांचन भेंडे, मीनाक्षी मेत्रे आदी शिक्षकांची निवड करण्यात आली आहे। याशिवाय संस्थेच्या वतीने स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कारासाठी शाळेचे अंतरंग, बाह्यांग, वर्ग सजावट, शैक्षणिक गुणवत्ता इत्यादी निकष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील 11 शाळांची तर उत्कृष्ट वृक्ष लागवड व संवर्धन करणाऱ्या 6 शाळांची वृक्षमित्र शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। या सर्व पुरस्कार प्राप्त शाळा व शिक्षकांचा सन्मान चिन्ह, मानपत्र, फेटा, शाल व बुके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। शैक्षणिक क्षेत्रातील चांगुलपणाला प्रोत्साहन देणाऱ्या या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे। आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा। आरबीएन न्यूज मराठी।